मी म्हणेन. आणि नाहीतर आत्ताच्या मुलींच्यासारखं बघायला गेलं तर तू तसं करणार नाहीस गं, मला पूर्ण खात्री आहे. परंतु मी आत्ताच्या त्या फॅशनप्रमाणे बघितलं आणि ते असे लोंबते लोंबते ड्रेस असतात ना, ते कडक लक्ष्मीसारख्या दिसतात, ते तसलं काही घालत जाऊ नकोस. बाकी नीट नेटकी आणि टापटीप राहतीस तू. मला खूप आवडतं ते आणि माझा त्याला पूर्ण तुला सपोर्ट आहे. आणि तू भजनाला जातीस, टाळ वाजवायला शिकलीस रिटायर झाल्यानंतर, अभंग म्हणतीस, भारुडं म्हणतीस, किती सुंदर म्हणतीस. आणि त्याच्याबरोबरच तू जेव्हा गुणगुणत असतीस ना, हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का देशील का देशील का, ते तू गुणगुणतीस ना, ते मला खूप आवडतं आणि मला ऐकत बसावंसं वाटतं. तर हे जे तू सगळं करतेस याच्यामध्ये मला तुला बघण्यामध्ये खूप आनंद वाटतो. आणि तू अशीच राहा, अशी फिट आणि फाईन. योगा करतीस, नंतर घरातल्या कामाबरोबरच तुझं योगा असतो, सकाळी लवकर उठतीस, फिरायला जातीस आणि तू इतकी स्वतःला सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतेस. तसंच कर. मला पण ते बघायला आवडतं बरं का तुझ्याकडं. अगं परवा तर कशी गंमत झाली बघितलीस ना, की झुंजूमुंजू असताना मी सुद्धा फिरायला जातो माझ्या मित्रांच्या बरोबर. तू तुझ्या ग्रुपमधनं जातीस आणि नंतर आपण एक एकटे फिरतो, आपल्याला वेळ मिळेल तसा. आणि तू मला घरी आल्यावर माझ्या चेहऱ्यावर जराशी खुशी आनंद बघितल्यावर काय म्हणालीस, वा आज काय खुशीत दिसताय, मग काय आज काय बागेत विशेष काय. मग चेष्टा केलीस माझी. त्याच्यावर मी थोडासा हसलो आणि म्हणलं तुला काय बायकोच आहे, सगळ्या गोष्टी तुझ्यापुढं बोलतो. मीही मोकळेपणानं सांगितलं, अगं समोरनं एक ट्रॅकसूट घातलेली, पांढरे स्पोर्ट्स बूट घातलेली, नाकाला रुमाल लावलेली, डोक्यावर हॅट घातलेली स्त्री समोरनं आली आणि असं झुंजूमंजू होतं. मलाही काही कळलं नाही आणि मला म्हणाली गुड मॉर्निंग. मी पण तिला म्हणलं गुड मॉर्निंग म्हणून. मला काय त्या कोण होत्या काही कळलं नाही बाई. मग एवढंच, बाकी काही झालं नाही. मग ती म्हणली असं झालं होय, मग तुम्हाला आनंद झाला काय. तर हो मला आनंद झाला. मग अहो म्हणाली ती मीच होते. एवढी तू सुंदर दिसतीस, एवढी तू फिट अँड फाईन आहेस, पळत पळत येत होतीस ते. वा वा छान छान. मग काय थोडा वेळ नंतर आजोबा थोडा वेळ गप्प बसले. आता काय